नमस्ते. मी विलास भगवान मासाळ. 2001 ते 2002 या साली कमवा शिका योजनेमध्ये मी होतो. खरं तर 2-3 वेळा नापास होऊन मी या शाळेमध्ये आलेलो होतो की फक्त पास होण्याच्या ह्यानं, पण कर्मवीरांच्या कृपेनं आणि या मातीच्या पुण्यानं मी या ठिकाणी 12वीमध्ये 77% मला मार्क पडले. आणि त्यावेळी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सकाळी 1 ते 7 वाजेपर्यंत आम्ही शेतामध्ये, कॅन्टीनमध्ये अनेक ठिकाणी कामं करायचो आणि त्यानंतर संध्याकाळी अभ्यास करून एवढे गुण मिळाले. आज मी पाटील वस्ती बोरी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जवळपास माझी सेवा 20 वर्ष झाली आहे. परंतु कर्मवीर अण्णा आणि कमवा शिका योजना यांचे जे माझ्यावर उपकार आहेत ते मी कधीच विसरू शकत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विजयकुमार काशीनाथ जाधव. मी 2001 आणि 2002 या सालात 11वी आणि 12वी यासाठी इथं शिवाजी कॉलेज ॲडमिशन घेतलेलं होतं आणि त्यामार्फत लेबर स्कीममध्ये काम करत होतो. तर त्या काळात खानावळ असेल, सेक्रेटरी पद असेल, शेतीतलं काम असेल, हे सगळ्या प्रकारची कामं करून कसं बसं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्यामध्ये 12वीला 65.67% मार्क्स मिळालेले होते. आणि आज रोजी मी पंढरपूर येथे वकिली व्यवसाय करतो आहे. सुमारे 20 वर्ष झालं आहे. कर्मवीर अण्णाच्या आशीर्वादानं खूप काही चांगलं चाललेलं आहे. मी भीमराव रामचंद्र येडगे, मुक्काम पोस्ट महूद बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. एका मेंढपाळाचा मुलगा. वडील वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आणि मेंढपाळाचा व्यवसाय करत आहेत. आमचं कुटुंब जवळजवळ 10-12 माणसाचं एकत्र कुटुंब आहे. शिकण्याची तशी आर्थिक परिस्थिती नव्हती. 12वी महूदमध्येच, रयतच्या शाखेमध्येच माझं शिक्षण झालं. 5वीपासून 5वीपर्यंत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि त्यानंतर सांगोला जायचं तर ST पास काढण्याची सुद्धा ऐपत नव्हती. आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची असल्यामुळं पुढच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि माके यादव सर इथं प्राचार्य होते. त्यांचे एक मित्र आमच्या महूद शाखेवरती रंगनाथ केदार नावाचे शिक्षक कार्यरत होते आणि त्यांनी यादव सरांचा संदर्भ दिला आणि त्यांनी सांगितलं, तुला शिकायची हौस आहे, तुझी शिक्षणाची गरज पूर्ण होईल. आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिवाजी कॉलेजला कमवा आणि शिका नावाची एक योजना आहे, त्या योजनेमध्ये दाखल हो, तुझं पुढचं सगळं शिक्षण होईल. आणि मग त्या अपेक्षेनं मी एका लग्नाच्या वराडाच्या ट्रकमध्ये सातारला रातोरात हजर झालो. लग्नाच्या हॉलवरती सगळं आवरलं आणि सकाळी 8 वाजता शेख मामा स्टाफ क्वार्टरला राहत होते. शेख मामांच्याकडं गेलो आणि शेख मामांच्या संदर्भानं, आलदर सरांच्या संदर्भानं आणि केदार सरांच्या संदर्भानं कॉलेजवरती उपस्थित झालो. यादव साहेबांची भेट घेतली आणि मला लिपारे सर, त्या काळात रेक्टर होते, अतिशय कडक शिस्तीचे लिपारे सर, आणि मुलांना अतिशय चांगले संस्कार लिपारे सरांनी दिले. अशा माणसाच्या हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली आणि मग मी लिपारे सरांची शिफारस घेऊन फक्त 13 रुपयेमध्ये, मला MG निकम सर तिथं क्लार्क म्हणून होते, त्यांच्याकडं 13 रुपयेमध्ये मला प्रवेश मिळाला आणि मी शिवाजी कॉलेजमध्ये BA प्रथम वर्षाला दाखल झालो आणि 12वी नंतरचं पुढचं सगळं शिक्षण MA भाग 1पर्यंतचं मी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा आणि शिका योजनेमध्ये राहून पूर्ण केलं. आज मी, पत्नीचंही माझ्या BA झालेलं आहे, वर्षाराणी नाव आहे तिचं, 2 मुले आहेत आम्हाला. मी देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई या संस्थेची देवगड हापूस आंबा या ठिकाणी 1933ची स्थापना आहे त्या शाळेची. अतिशय जुनी शाळा आहे, चांगली परंपरा आहे त्याही शाळेला. अशी शाळा मला सेवा करण्यासाठी मिळाली. आज मी तिथे गेली 22 वर्ष मराठी आणि भूगोल या 2 विषयाचं अध्यापन करतो आहे. अतिशय यशस्वी जीवन. कर्मवीर अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत मला काम करण्याची संधी मिळाली, शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळं आज मी अरबी समुद्रावर सुद्धा अतिशय आनंदानं, स्वाभिमानानं, ताटमानेनं नोकरी करत आहे. अण्णांच्या या कार्यामुळं महाराष्ट्रातली अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली. मलाही त्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. मी पुन्हा एकदा आजच्या या दिनी अण्णांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीवरती नतमस्तक होतो. या शिवाजी कॉलेजच्या परिसरामध्ये आम्ही रात्री इथं बसायचो, नारळ वगैरे, आंबे इथले आम्ही आस्वाद घेतलेला आहे.
प्राचार्य आर डी गायकवाड सर आम्हाला कधी कधी रात्री येऊन मार्गदर्शन करायचे, गप्पा मारायचे, त्यांचाही आम्हाला सहवास मिळाला. अशी चांगली माणसं आम्हाला या ठिकाणी भेटली आणि आमचं जीवन आम्ही यशस्वीरीतीनं पूर्ण केलेलं आहे. जसा वारकरी महाराष्ट्रातला आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरला न चुकता जातो, तसा मी रयत सेवक नसलो तरी, रयतमध्ये नसलो तरीसुद्धा 9 मे आणि 22 सप्टेंबर या 2 दिवशी माझ्या दृष्टीनं माझा साताऱ्याच्या धरणीच्या बागेत कर्मवीर अण्णा आणि लक्ष्मीबाई पाटील हे आमचे विठोबा रखुमाई आहेत आणि 9 मे आणि 22 सप्टेंबर या 2 तारखा म्हणजे आमची आषाढी कार्तिकी आहे. आम्ही नक्की येतो, नतमस्तक होतो आणि पुन्हा एक इथली ऊर्जा घेऊन नव्या जोमानं विद्यार्थ्यांच्यासाठी ज्ञानदानाच्या कार्याला सज्ज होतो. रामकृष्ण हरी. जय कर्मवीर, जय. नमस्कार. संतोष हा माझा 5वीपासून ते 12वीपर्यंतचा देवापूरचा मित्र आणि आम्ही एकत्र दर 9 मेला इथं भेटायचा प्रयत्न करत असतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमचे मन रक्तापेक्षा जोडलेले नाते हे अधिक आम्हाला श्रेष्ठ वाटतात आणि इतक्या आवर्जून आम्ही इतक्या लांबून भेटतो, एक आनंद होतो आम्हाला. आणि त्याचबरोबर एक भावना आमची अशी निर्माण होते की बालपण, आमचं छोटं बालपण इथं कसं गेलं आणि आम्ही कसं घडलो, यासाठी तो एक चांगल्या ठिकाणी आज शिक्षक म्हणून नोकरीला आहे. मी एक व्यावसायिक म्हणून एक गार्डन व्यवसाय सांभाळतो आणि इतका आनंद आम्हाला होतो की आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवलं आयुष्यात. काही नसताना, परिस्थिती अतिशय गरिबीची असताना आम्ही पुढं आलो आणि पुढं येत येत अण्णांचे संस्कार आमच्यावर घडले आणि सर्व समाजाच्या घटना आम्ही घडत गेलो. त्यामुळं आमच्या मनामध्ये नेहमी एकच भावना राहिली की एक माणुसकी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. थँक्यू. मी विष्णू रावसाहेब लेंडवे, मुक्काम पोस्ट लेंडवे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. कमवा आणि शिका योजनेमध्ये मी 1994 ते 99 या कालखंडामध्ये शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना कमवा आणि शिका योजनेअंतर्गत माणूस म्हणून जगायचं कसं, स्वतःच्या पायावरती उभं कसं राहायचं, याचं पूर्ण ज्ञान कमवा आणि शिका योजनेतून दिलं. जगाच्या पाठीवरती कमवा आणि शिका योजनेमध्ये जो विद्यार्थी शिकलेला आहे तो कुठेही कमी पडणार नाही आहे. यातून या ठिकाणी जगाला संदेश मिळू शकतो की या ठिकाणी शिक्षणातून मुलाच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि त्यातून या ठिकाणी मुलांना आपल्या परिस्थितीत जाणीव होत असते. मी माझ्या कुटुंबातील 2 भावंड, चुलत भाऊ आणि इतर काही नातेवाईक कमवा आणि शिका योजनेमध्ये आणले. तेही या ठिकाणी या संस्थेमुळं कामाला लागले, नोकरीला लागले आणि ते स्वतःच्या पायावर उभे आहेत. कमवा आणि शिका योजनेचे ऋण, रयत शिक्षण संस्थेचे ऋण आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे ऋण मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही आहे. कमवा आणि शिका योजना ही आमच्या या ठिकाणी एक रक्तवाहिनी म्हटलं तर चालेल, कारण ती अशीच या ठिकाणी कायम चालू राहील. पुढील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक माझा संदेश आहे की कमवा आणि शिका योजनेतून आपण घडतो, नोकरीसाठी न शिकता आपण जगायचं कसं हे जर शिक्षण मिळालं तर आपलं आयुष्याचं कल्याण झालं. यासाठी कर्मवीर अण्णाचे खूप खूप उपकार आहेत. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव रेश्मा धर्माजी खरात. लग्नापूर्वीचं, लग्नानंतर रेश्मा अरविंद भोळे. मी इयत्ता 5वीपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे शिक्षण घेत आहे. इयत्ता 5वीला लक्ष्मीबाई पाटील हॉस्टेलमध्ये होते. त्यानंतर 11वीमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा शिका योजनेमध्ये सहभागी झाले. साठे सर वगैरे म्हणजे प्राध्यापक लोकांनी आम्हाला ॲडमिशन घेऊन दिलं, कारण आमची परिस्थिती अशी नव्हती की एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी माझ्या घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे या लोकांच्या सपोर्टनी आणि कमवा शिका योजनेचे जे चेअरमन लोक आहेत, जे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्यांच्या सपोर्टने आम्ही ग्रॅज्युएशनपर्यंतही जे आमचा शिक्षणाचा प्रवास, मी मराठी BA इथं केलं कमवा शिका योजनेमध्ये आणि 2008ची CR म्हणून कॉलेजमध्ये माझं नाव नॉमिनेट केलं प्राचार्य शिंदे सरांनी. आता काय करता तुम्ही? आता मी त्यानंतर माझं लग्नापूर्वी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा परिषद मध्ये माझा जॉब लागला होता. त्यानंतर लग्न झाल्यानंतर माझ्या सासरी अंगणवाडी सेविका म्हणून जॉब केला. त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर म्हणून मी काम केलं 2 वर्ष. त्यानंतर मिस्टरांची बदली म्हणजे पुण्यामध्ये झाले, त्यामुळे मी तिथं आता प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करते.
मंडळाचे नूतन अध्यक्ष माननीय रामसेठ ठाकूर साहेब होते आणि तुम्ही ज्यावेळेला अध्यक्ष झाला त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना एक आनंद झाला की आमच्याकडे लक्ष देणारे कोणीतरी एक कर्तृत्ववान माणूस या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले. खूप आनंद झाला. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की साहेबांना आपण एकदा बोलूया आणि कमवा शिका योजनेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना सन्मानित करूया, एखादं स्मृतिचिन्ह त्यांना देऊया. ही कल्पना माझ्या नंतरच्या अनेक कमवा शिका योजनेच्या विद्यार्थ्यांनी ती रेटली. त्यानंतर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बागेमध्ये अनेक वर्षे हे विद्यार्थी एकत्रित येत आहेत. काही वेळेला 50 येतात, काही वेळेला 40 येतात, काही वेळेला 100 येत आहेत. आम्ही एकत्रित येतो. आपला हितगुज कोण कुठे आहे. आता मी परिचय करून देत असताना एक विद्यार्थी मी प्रभावित झालो की तो नरिमन पॉइंटला त्याचं ऑफिस आहे. तो हा विद्यार्थी कमवा शिका योजनेचा विद्यार्थी. मला अभिमान वाटला की असे अनेक ठिकाणी विखुरलेली ही कमवा शिका योजनेचे विद्यार्थी आहेत आणि यांना या ठिकाणी भेटण्याचं तुमच्या माध्यमातून आम्हाला योग येतोय. ही एक आनंदाची बाब आहे. साहेब, आम्ही कमवा शिका योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आता आपणाला या ठिकाणी सन्मानित करतोय. आमचा हा विद्यार्थ्यांचा सन्मान आपण स्वीकारावा. स्मृतिचिन्ह शाल देऊन आपण सन्मानित करतोय. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की रामसेठ ठाकूर साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. वाचन या ठिकाणी मी करतोय. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा कमवा आणि शिका योजना मानपत्र शुक्रवार दिनांक 9 मे 2025 पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती दिन. प्रति माननीय रामशेठ ठाकूर साहेब, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघ छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. सविनय प्रणाम. महाराष्ट्र स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या उदात्त मानवी मूल्यांचे आगर असलेली ही पुण्यभूमी. याच महाराष्ट्राच्या मातीने छत्रपती शिवरायांच्या रूपाने विश्ववंदनीय आदर्श जगासमोर निर्माण केला. समतेचा पहिला हुंकार समाजभरात भरणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक न्यायाचा कृतिशील पुरस्कार करणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच नररत्नांनी ही महाराष्ट्र भू विचार संपन्न केली आहे. याच महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध वारसा स्वतःच्या शिरावर घेऊन अज्ञान आणि अंधकाराच्या खोल खाई खितपणाऱ्या बहुजन समाजाच्या जीवनात ज्ञानोदय करण्याचे महान कार्य थोर समाज सुधारक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. आधुनिक महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर अण्णांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्रांतीच घडवून आणली. बहुजनांच्या पाठीचा कणा युगानुयुगे स्वाभिमानाने आणि बाणेदारपणाने ताट राहावा यासाठी कर्मवीरांनी मंत्र दिला, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. आणि हे ब्रीदवाक्य सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी सुरू केली जगप्रसिद्ध कमवा आणि शिका ही योजना. दारिद्र्याच्या चिखलात निद्रिस्त पहुडलेल्या महाराष्ट्राला कर्मवीरांच्या कार्याने जाग आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो ज्ञानपिपासूंना वटवृक्षाच्या छायेचा आसरा मिळाला. बहुजनांच्या जीवनात
आमूलाग्र परिवर्तन घडून आले. हे परिवर्तन महाराष्ट्राच्या सोनेरी भविष्याची नांदी होती. कारण याच कमवा आणि शिका योजनेने महाराष्ट्रातील शिक्षितांची पहिली पिढी घडवली. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आपण याच पिढीतील कर्मवीरांच्या मानवतावादी तत्वज्ञानाचे सच्चे वारसदार. अण्णांच्या विचार संस्कारातून आपण हीन, दीन, दलित, पददलित, वंचित, बहुजन, दुर्बल समाज घटकांवर आयुष्यभर मातेच्या वात्सल्याचा आणि ममत्वाचा वर्षाव करत आला आहात. कोकणातील अत्यंत दुर्गम अशा नावाशेवा या छोट्याशा खेड्यात आपला जन्म झाला. आपल्या गावाला खाडी होती. दुर्दैवाने आपल्या बालपणीच ती खाडी फुटली. उपजीविकेचं साधन असलेल्या आपल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं. जगण्यासाठीचा संघर्ष आपासून उभा राहिला. अशा कमालीच्या प्रतिकूल स्थितीतही आपण डगमगला नाही. संकटांच्या डोंगरावर ठामपणे पाय ठेवून उभे राहिलात. श्रमाचा संस्कार आपल्यावर कुटुंबातूनच झाला होता. अगदी 6वीत असताना त्या भागातील पनवेल पुरण रेल्वे कामावर अवघ्या 1 रुपया हजेरीने आपण दगड उचलण्याचे काम केले. कधी वडिलांच्या बरोबर रेतीच्या पडावावर घाम गाळलात. कपाळावर चमकणारा घामाचा थेंब आपल्याला नेहमीच हिऱ्याचा दागिना वाटत आला आहे. संकटांच्या मालिकेने आयुष्याला घेरलेले असतानाही अक्षरांशी जमलेली आपली गट्टी ज्ञानप्राप्तीच्या ओढीने रयतेच्या गव्हाण येथील शाळेपर्यंत आपल्याला घेऊन गेली. तिथूनच रयत शिक्षण संस्था म्हणजे आपला श्वास झाला. गव्हाणच्या शाळेत मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी पनवेल भागात महाविद्यालय नव्हते. अशा स्थितीत S.B. पाटील नावाच्या ध्येयवादी शिक्षकाच्या बरोबर आपण 250 मैलांचा प्रवास करून सातारा या कर्मवीर भूमीत पाऊल टाकले. येथे महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थात छत्रपती शिवरायांच्या नावाने अण्णांनी सुरू केलेल्या महाविद्यालयात कमवा आणि शिका या योजनेत आपण प्रवेश घेतला. येथेच प्राचार्य S.K. उन्हुणे या कर्मवीर निष्ठ शिक्षकाचे पितृतुल्य प्रेम आपल्याला लाभले. बहुजनांच्या सर्वांगीण उत्थानाचा विचार अक्षरशः जगणाऱ्या या लोकशिक्षकाने आपल्या व्यक्तिमत्वावर परोपकारी वृत्ती बिंबवली. रयत पुत्र डॉक्टर N.D. पाटील यांचा सुवर्ण सहवास आपल्याला लाभला. आज दिमाखात उभ्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या दगडी इमारतीच्या कामावर आपण त्या काळी प्रत्यक्ष घाम गाळलात. मॅट्रिकला उत्तम गुण मिळालेले असतानाही ज्ञानप्राप्ती ज्ञानदानाचे पवित्र कार्य आयुष्यभर करता यावे या उद्देशाने आपण शिक्षक होण्यासाठी कला शाखा निवडली. पुढे काही काळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर आपल्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने सुरू केलेल्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्यातला समाज शिक्षक पुढे आला. सिडकोने सुरू केलेल्या प्रकल्पांमध्ये आपण सहभागी झालात. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात दमदार पदार्पण केले. नवी मुंबईचे आज दिसणारे वैभवशाली रूप घडविण्यात आपला सिंहाचा वाटा राहिला आहे. आपल्या कष्टांनी लक्ष्मीच्या पावलांना साथ घातली. भरभराट झाली. संपत्तीचा ओघ वाढत राहिला. तरीही आपल्यातील नीतिवंत शिक्षक व्यावसायिकाच्या रूपातही अखंड जागता राहिला. समाज परिवर्तनाचा मार्ग राजकारणातून जातो या जाणीवेतून आपण भारताच्या लोकसभेचे सदस्य झालात. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी दिल्लीचे तख्त हलवून सोडलेत. धन, दौलत, संपत्ती, सत्ता, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात गगन गवसणी घातल्यानंतरही आपण आपल्या मातीला विसरला नाही ना या मातीशी असणारी नाळ तोडली. रयत शिक्षण संस्थेशी विद्यार्थी दशेत जुळलेले स्नेहबंध आपण आयुष्यभर जपलेत. महाभारतातील कर्णाच्या दातृत्वालाही मोह पडावा
अशी दातृत्वाची पराकाष्ठा आपण केली. कोट्यावधींची दौलत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सहज देऊ करताना आपला हात कधीही जड झाला नाही. रयतेस आपण 100 कोटींपेक्षा अधिक दान दिलेत. कोरोना महामारीच्या काळात रायगडचे पालकत्वच आपण स्वीकारलेत. 1 लाखापेक्षा अधिक गोरगरीब, कष्टकरी, मजूर, परप्रांतीय कामगारांच्या पोटाची आपण काळजी वाहिलीत. आपल्या दातृत्वातून छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात उभे राहिलेले लोकनेते रामशेठ ठाकूर भवन आपल्या उत्तुंग कर्तृत्वाची आणि लोकविलक्षण मानवतेची साक्ष देत आहे. आम्हा कमवा आणि शिका योजनेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण कायमच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आला आहात. आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी कॉलेजमधील कमवा आणि शिका योजनेतील सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही आपणास कृतज्ञतापूर्वक हे मानपत्र प्रदान करीत आहोत. आपण या मानपत्राचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आपले स्नेहांकित सर्व आजी माजी विद्यार्थिनी कमवा आणि शिका योजना, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. धन्यवाद. कॉलेजच्या कमिटीमध्ये लोकल कमिटी आपली जी आहे अनेक वर्ष मी काम करते. त्यांच्याबरोबर जातो, आता त्यांच्याबरोबर सुद्धा जाते, त्याचं आणि त्या याच्यानंतर आज मग त्याच कॉलेजमध्ये ज्या वर्गात मी शिकलो आणि एफआयचा ऑप्शनल सब्जेक्टसाठी मी खाली जातो. तर अशा पद्धतीने या कॉलेजच्या कॉलेजचे प्राचार्य माझे बालपणीचे मित्र 7वी ते शाळेत मराठी सुद्धा जात होतो. नंतर 8वी ते 11वीपर्यंत सुद्धा मी शिकलो. मग तो जरा थोडा पुण्यामध्ये थांबला शिकायला आणि मी आपलं सातारा. तर सर शिंदे म्हणजे शिंदेची मेहबूबेल तर शिंदे आणि माझे सर्व सहकारी मित्रांना म्हणजे एक दोन आहेत त्या हरकत नाही. तर आज आपण इथे खेळीच्या वातावरणामध्ये गप्पा टप्पा करण्याकरता जमलेलो आहोत. कारण ते आपलं वय होतं त्यावेळी आपण पलीकडच्या बागेमध्ये जे काही काम करत होतो त्याच वेळा बऱ्याचशा याच्यामध्ये रमून जात होतो गप्पामध्ये वगैरे. द्राक्षांच्या बागा पण तिकडं होत्या आणि काही तूर बीर अशा प्रकारचे सर्व लागवड केलेली असायची आणि अभ्यासाला सुद्धा तिथं बरं वाटायचं. म्हणजे इकडे काही करण्याची अभ्यासाला नको व्हायचं. हॉस्टेलला राहत होतो. हॉस्टेलला थाली वाजली की प्लेट घेऊनशी जेवायला धावत होतो आणि मग सरप्रेस म्हणण्याकरता ते पडत होते. त्या सगळ्या आठवड्यातले जागे आहेत. आठवड्यातून कधी रविवारी चपाती मिळायची, नाहीतर ज्वारी नव्हे तर बाजूची भाकरी असायची आणि ती बुडी मारली तरी दाल सापडणार नाही. अशा त्या डाळीच्या वातीमध्ये वर्णामध्ये आपण भाकरी कुस्करून सुद्धा खात होतो. एक वेगळा असा आनंद त्यावेळेस होता, मजा होती. पण त्यावेळेस सर्वजण म्हणजे इथं अण्णांनी हे जे आपल्याला शिकवण दिली, जातपात धर्म विसरून एकत्र यायचं, एकत्र काम करायचं, माणुसकी हा धर्म. आणि त्याच्या दृष्टीनं आपण कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून कोण मी तर मी चांगला रायगड जिल्ह्यातून, त्यावेळेला कुलाबा जिल्हा आमचा होता, त्या कुलाबा जिल्ह्याचे कोणी सोलापूर, सांगली, सगळं पश्चिम महाराष्ट्राने बाकी सगळीकडनं इथं आलेले होते आणि एकत्र गुन्ह्या गोविंद आपण इतकं रम्मान म्हणून अभ्यास करत होतो की त्यावेळा खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आपल्याला जी शिक्षण मगाशी यांनी उल्लेख केला तशी शाहू फुले आंबेडकरांची जी आपल्याला शिकवण जी आहे तर ती आपल्या अंगात रुजवली अण्णांनी. आणि त्यावेळा आपले प्राध्यापक होते. आता तुमच्याकडे इथे बरेचसे शिक्षक असतील, सर असतील, प्राध्यापक असतील, काय असतील, पण त्यावेळेचे सर वेगळेच होते असं आपल्याला वाटते. त्यावेळेच्या शिकवणारे सर होते ना, ते इतकं प्रेम आपुलकी भरलेली होती की त्याच्यामुळे आपल्याला विशेष करून शिकवणाची
आठवडी येतो. बाकी पण होते, आता मोरे सर पण चांगले आहेत समजा, ते पण आपल्या इथे छानपैकी ममता लावून प्रेम देऊन असं काम करत असतात. आणि मला तर आता अजून ते सारखं या तुमचा सत्कार करायचा, तुमचं हे करायचं आहे, घरी 1-2दा येऊन गेले, आजपासून त्यांना घरी यायचं आहे तुम्हाला. मला म्हटलं मी आता आलो तुमचा सत्कार पण घेतला घरी तुम्ही, आज परत या तुम्ही असं ते म्हटले. काय हरकत नाही का, शेवटी आता असं आहे की ते प्रेम देतात आपल्याला. मी आपल्याला जो लळा लागला आहे की आवडते माझं मनापासून शाळा आला वितेला नाही जसा बाळा, म्हणजे असं आहे. तर ही शाळा जरी नसली, कॉलेज जरी असले ना, तर तेच प्रेम आपल्याला शाळेनं शाळेत सारखंच इथे मिळालेलं आहे. आपण मोठे झालो तर आपण विसरूनच गेलो होतो. आपण अशाच प्रकारे बालसोगडी म्हणतो ना, गोकुळात कृष्णाच्या बरोबर होते ना, तशा प्रकारे आपण इथं रमून गेलेलो होतो. ते आठवणी आल्या की बरं वाटतं की तसंच आपल्याला तेच वय परत मिळालं असतं, तोच वातावरण मिळालं असतं तर नक्कीच आपल्याला 100% असं वाटतंय की जास्त आनंद मिळाला असतो. आणि आज प्रत्येकजण मोठमोठे झाले, नॉर्मल कॉलेजला ऑफिस काढलं, तिथं हायकोर्टात वकिली करतायत वगैरे, कुणी उद्योग झाले, कुणी प्राध्यापक झाले, कुणी शिक्षक झाले. पण हे सगळं करत असताना आपल्या मूळशी आठवणी आहेत ना आपल्या, त्या जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि त्या आठवणीतून आपण जसं एस.के. म्हणूनची प्राचार्यांची आठवण काढतो, दत्ता भोसले आम्हाला शिकवत त्यावेळेला, हिरवडकर काहीतरी बोलवते ते त्याच्यानंतर होते आम्हाला, पुन्हा माके यादव होते आम्हाला शिकवायला. माझा विषय मराठी, त्यामुळं मला जास्त मराठीचं भाषण विषय काही येत नाही, लिखाण जमत नाही. आमच्या दोस्तांनी चांगलं मस्त की माझ्यावर अगदी प्रशस्त हे मानपत्र म्हटलं त्याला, अगदी स्तुतीपत्र असं म्हटलं. इतका मी मोठा आहे की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी जरा चांगलं लिखाण केलं. माझा दुसरा तुमच्याजवळ इथे शिकायला नव्हता, आमच्याबरोबर विद्याशिवाय त्यांनी सांगितलं फार छान लिहिले आहे म्हणून. तर म्हणजे सर्व वर्णन त्यात आलेलं आहे, मी केलेल्या कामाचा सारांश आलेला आहे. आणि कधी ते थोडं चढून पण घेतलेलं आहे प्रशस्ती करताना, थोडं तेही त्यांनी केलेलं आहे. तर साहजिकच हे लिहायचं असलं की भाषेचा फुलोरा जो असतो ना, तर भाषेचा फुलोरा केल्याशिवाय त्या पुस्तकाला निबंधाला. मला आठवते मी ह्या कॉलेजमधून सातारावरून जात होतो ना त्यावेळेला शिवविजय नावाचा आपला अजून आहे ना, तर त्याच्यामध्ये एक प्रवास म्हणून माझं आलं होतं. तर त्यावेळेस ते काढलं तुम्ही कधी 68 ते 72 त्याच्यामध्ये होतं प्रतापगडच्या वाटेवर. प्रतापगड इतकं मस्त वाटायचं, आता काहीच वाटायचं नाही विमानात जाताना, पण एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये पण वाटत नाही, असं आहे फर्स्ट क्लासमध्ये वाटत नाही कायचं. पण त्यावेळेला जाताना ती डोंगर झाडं पलीकडचं नाही मी सांगितलं खरोखर सांगतो तुम्हाला. महाबलेश्वरच्या वाटेने आमची बस यायची, चिपळूण जायची, पुण्यावरून होती आमची बस. पलीकडे सुटली की वाई पाचगणी वाई वगैरे महाबलेश्वर आमची येत होती. आणि तो मेढा घातला तुला मी जात होतो. आणि मग ते मस्त की आम्हाला दुधाच्या घागरी घेऊन वरती जाताना होतं. मला वाटायचं म्हटलं की ढगातून माणसं उतरली काय, म्हणजे अशा प्रकारचं एक छान सुंदर वातावरण असायचं. आणि त्याच्यामध्ये अगदी बघत जायचं आपल्याला. पूर्वी आपण बघा लहान मुलांना सांगतो हे चक्कर आले ना तर लांब बघ, म्हणजे अशा प्रकारे सांगतात आपल्याला. पण त्यावेळेला तसं आम्हाला एकदम मस्त मजा होती. 4 वर्ष ही मजा आम्ही फार छानपैकी घेतली. कधी हा इतका लांबचा प्रवास, आता 3 तासात जातो आपण, 3.5 तासात जातो, कधी 4 तास लागतात, तर 6 तास बसला आमच्या लागायचे. स्टॉप घेत घेत प्रत्येक ठिकाणी बस जायची. आणि तशा दृष्टीत तरीसुद्धा इथं आल्यानंतर आपण मगाशी मागच्या वेळेला किंवा याच्यामध्ये म्हटलं, म्हणजे आपल्या नंदीच्या बागेमध्ये भाषण केलं म्हटलं की इथं आलो की आम्हाला पंढरीला भगवंताच्या दर्शनाला वाटतं. तशा तऱ्हेने ही आमची पंढरी आहे सातारा ही, आणि कॉलेज हे पंढरी असं वाटतं. त्यामुळे इथं आल्यानंतर सगळं आम्ही विसरून जातो. जसे वारकरी किंवा संत जे नसतात तिथे गेलं तसं जे मारतात तसं वाटतो. आणि सातारा आलं किंवा शिवाजीकडे जायलाच पाहिजे असं वाटतं. त्यात आणखी मोरे सगळं इतके आग्रह आणि इतके पाहुणचार करतात की आणि गोड अगदी बोलतात बघायला नको. त्याच्यामुळं लेबर स्कीमच्या माझ्या आठवणी कमी आहे. मी थोडे दिवसच होतो, जास्त करून हॉस्टेलला मात्र 2 वर्ष पूर्ण राहिला होतो. त्यानंतर राहायला मी बाहेर पण होतो, गोडवीत होतो, सदर बाजारला होतो, कधी तिकडे होतो. असं ते तिकडे राहतो.
माझा एक मित्र होता हरिभाऊ देशमुख म्हणून, तो माझ्याबरोबर होता पहिल्यापासून 4 वर्ष. तर तो चपात्या लाटायचा आणि मी उलटायचो. मी भात करायचं, त्यांनी डाळ करायची. विशेष प्रावीण्य माझ्यात नव्हतं, त्यामुळे मला तितकं आपलं जवळ कमी करत होतं. आणि बालपणामध्ये शाळेत कॉलेजला असताना किती गरिबी दिवस काढले हे तुम्ही छान लिहिलं. म्हणजे त्याच्यामुळे त्याचं वर्णन जे आहे ना ते ॲक्च्युली साधारणतः जे आहे त्यांनी वाचले कुठेतरी आणि त्याप्रमाणे केले. मला वाटते कुठल्या साहेबांचाच वाचला असेल त्यांनी, असं असेल ऐकले त्याच्या बघा. म्हणजे मी बोललो हे हुशार आहेत नक्कीच, एकदा ऐकलं की तोंडपाठ होऊन जाते त्यांच्या असं. तर त्या ह्याच्यामध्ये इतकं असं वाटतं आपल्याला इथं आल्यानंतर जीवनात भरपूर कमवलं, भरपूर मेहनत केली, भरपूर रुपये कमवले, कोट्यवधी रुपये कमवतो. आता 400-500 कोटीचं काम घेतो, कोल्हापूरला घेतोय, जेजुरीला घेतोय, एअरपोर्टचं काम करतोय, तिथं तुमचं ह्याच्यातले आहेत. मी काहीच नाही करत. आता मला आपला मस्त कंपनी स्थापन केली, काही 30-35 वर्ष चालवली. 1976ला कामाला सुरुवात केली. 10,000 रुपयाचं काम, 12,000 काम, 53,000चं काम, लाखाचं, 1.25 लाखाचं करता करता 73 पासून ते 2021 पर्यंत मी पाहिलं. मग सांगितलं मुलांना की आता तुमच्या पदरात घ्या, तुमचं तुम्ही काय करा. मला काय मी फिक्स डिपॉझिट 45 वर्षात 76 ते 21 जे काही फिक्स डिपॉझिट ठेवलं असेल ना ते मला कुठेतरी द्यायला इकडे द्यायचं झालं तर त्याच्यावर द्या, कारण माझी ती सवय काही जाणार नाही. पूर्वी सुद्धा मी जेव्हा काम करत होतो त्यावेळेस माझ्या अकाउंटवर किती पैसे मी बघत नव्हतो. त्यावेळेला चेक द्यायचा आहे ते द्यायचं किंवा आपोआप दुसरं चेक पास होईपर्यंत सही करून ठेवायची. आज सुद्धा तुम्हाला सांगतोय की मला सवय त्यावेळेस लागली ना. आपल्याला किती लागणार आहेत काय पैसे आपल्याला द्यायला पाहिजे. बापूने सही लावले आम्हाला, साबणाकरता पैसे द्या, तेलाकरता पैसे द्या, ती भरायला नाही चालेल. म्हणजे त्यांनी नुसतं ऑफिसवर सांगायचं ते करा. तर बापूंचा एक चांगली सवय लागली. सवय म्हणजे कशी चांगली सवय लागली की त्या सवयीचा फायदा मला लोक दानशूर करणं बोलायला लागले. आता करणं कुठं, दानशूर कुठं, म्हणजे जे काय असेल ते आपलं थोडं बहुत जे आहे त्यातलं द्यायचं. खिच्यात हात घातल्यानंतर काय ते येईल काय चेकवरती लिहिलं की बघतो फक्त जमीनला. आता मी 30 कोटी 34 कोटी ओडी माझा झाला बँकेचा, 17% व्याज असतो ना, आणि तो 30 कोटी 35 कोटी 34 कोटी झालेला असला तरी मी द्यायचं थांबत नाही. त्यात इथं जर इतकं ओडी तुमचा झाला आहे त्याचा व्याज 17% रोजचा भरतोय. तो व्याज रोजचा काढला जातो बँकवाले सांगते काय असतं ते अकाउंटवाले, तर तो काढला जातो. पण म्हणतो मग ह्या 1,00,000 2,00,000 5,00,000 काही किती वाढणार आहे ते व्याज, जाऊ द्या ना, याला गरज आहे ते आपण देऊया. म्हणजे ही मला वाटतं की तितकी डिलिंग आपण जर केली की आपल्याकरता इतकं करतोय तर मग समाजाकरता आपण काय ते करायला पाहिजे. म्हणून 2, 5, 10,000 देत गेलो आणि शेवटी मी मग लाखामध्ये आपण द्यायला लागलो. त्यावेळेला कोट्यावधी पण द्यायला लागलो. आपली जी कर्मचारी फोराव पटलांची आपली जी युनिव्हर्सिटी स्थापन झाली, अण्णांची इच्छा होती ना मग त्यांना सध्या एक स्थापन करावी म्हणून असं, आणि त्यांच्या नावानं पण केली. मग ताबडतोब ज्या वेळेला ही युनिव्हर्सिटी स्थापन झाली तर ताबडतोब मला समजल्यानंतर मी आलो, आपली मिटिंग होती, 5 कोटी रुपयाचा चेक एक आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या असल्यानंतर आपण मला तिथं करायला दिलं आपण करतो. तर ही हिंमत करायला लागते ना. पण ते संपलं की दुसरे येतात. म्हणजे मला एक झालेलं आहे की संपलं की येतात, म्हणजे ती सवय झालेली आहे. तर हे सर्व आंतरिक प्रेमामुळं होतं, आंतरिक इच्छेमुळं होतं. आपली इच्छा अशी आहे, आता हे बघ सर आहेत इथं चांगलं काम केलं, बिल्डिंग वगैरे बांधताना त्यांनी मग भरपूर मेहनत घेतली. मी 8 दिवस असताना आलो आणि सांगितलं, म्हणलं याचं होतं. आणि म्हटलं किती काम पडलंय, तिथं राहिलंय इथं राहिलंय, हे कसं होणार. पण नंतर 1 दिवस 2 दिवस परत आलो. अरे म्हटलं वा छान, बरंच घे झालं, छान सर्टिफिकेट मिळतो तुम्हाला, म्हणजे बरा काय ठीक नाही छान असं होत झालं. तर काम करणारा माणूस असला की नाही की अशा प्रकारे आपल्याला तिथं नक्कीच काम कधी अडत नाही, पुढं जात असतं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या बालपणीच्या आठवणी आहेत शाळेतल्या कॉलेजच्या, तर त्याच्यामध्ये कधी खंड पडून येऊ नका. मित्र आपला त्यावर भेटला तर त्यांच्याबरोबरीनं अगदी त्यासारखेच त्यावेळेसारखेच आपण मला आठवत नाही. ते आपले कोणी पैसे सोडत नाही, आपल्या ताट्यातलं कोणी घेत नाही. तितके 2 दिवस 2 क्षण जे असतील ते आपल्याला एकत्र येऊन आनंदात आपल्याला घालवता येतात.
दुःख विसरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला एक नवीन चालना काम करायला मिळत असते. आणि इथं एक छान मानपत्र देऊन आणि माझा शाळा पिंपळ आणि मुख्य देऊन सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो, खूप आभार मानतो. अशाच भेटी की त्याला मी तुम्हाला हक्कानं बोलू शकता, कारण मी इथल्या माजी विद्यासंघटनेचा अध्यक्ष झालो आहे. नको नको म्हणताना म्हणलं खरंच मी नको म्हणत होतो. तिथे वगैरे सर वगैरे मी सांगितलं नाही नाही चालणार, तुम्ही काय करायचं रे, तुम्ही काम नाही करायचं माझी विद्यार्थी अध्यक्ष म्हणून. तुम्ही फक्त एकदा हजार बसायच्या आपण केली म्हणजे एक दोनदा येईल मी तसं 4 वेळा येईल. त्या पद्धतीने सध्या ते झालेलं आहे. आणि त्या हे होत असताना मला आनंदच झाला. म्हणजे माझी विद्यार्थी संघटना आहे आणि ह्या कॉलेजचा एक विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. आणि त्या दृष्टीनं त्या माझी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि लेबर्स ते काही दिवस तो असे ना, पण मी त्याच्याकडे होतो ते आपले सर्व सहकार्य म्हटलं. कारण ती आठवण फार हे बिल्डिंग जी होती ना आपली, त्या बिल्डिंगचे खडी पेरणं हे करणं ते करणं रस्त्यावर जाणं तिथे काम करणं हे फार महत्त्वाचं काम होतं. पण त्यावेळेला कुणाला लाज वाटत नव्हती. आज मात्र कोणाला लाजतात. बाकी तुला मुलं बघतात आम्ही कसं काम करू, तसं काही कुणाला कधी वाटत नव्हतं. आपण छान मनमान होऊन सगळी कामं केली, त्याचा अतिशय आनंद होतो. शिक्षण संस्थेचा स्वावलंबी शिक्षण, स्वावलंबी शिक्षण, स्वावलंबी शिक्षण. आज 1 वर्ष झालं आपल्या सर्वातून निघून गेले आणि त्यांच्या एक आठवण म्हणून आम्ही आज 9 मेच्या निमित्तानं गोडली बागेमध्ये झाड लावत आहे. धन्यवाद. कर्मवीरांच्या पुण्यतिथी आपले दिवंगत प्राचार्य माननीय R.D. गायकवाड साहेब, लिपारे साहेब, शेवाळे सर, जाधव सर, देशमुख सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण वटवृक्षाचं रोपण करतोय. आपण कमवानी शिका योजनेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांची आठवण म्हणून हे आपण वटवृक्षाचं रोपटं आज इथं लागण करतो.
मी 8 वर्ष सरांच्या हाताखाली तर ते तर झालंच पण हित आल्यानंतर त्याचं आयुष्य म्हणजे चित्रपट नायकोडी सरांचा त्याला खूप आधार आहे. अजून सुद्धा सर दोघांचा बी सोलो डिवाइस बी झाला आता. नाही तेव्हा स्कोप होता जरा सर तुमच्या टायमात. आमच्या टायमात आम्हाला